नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण एक असा उपाय बघत आहोत जो लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना कामी येणार आहे। आणि हिवाळा म्हटलं तर हिवाळ्यामध्ये आपल्याला भरपूर समस्या उद्भवतात आणि त्यामधली सगळ्यात पहिली समस्या ती म्हणजे सर्दी खोकला होणं। अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन हे होतच होतं। सो हे होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आलं घ्यायचं म्हणजे अद्रक घ्यायचं आणि तसंही बाजारामध्ये ना अद्रक हे थोडंसं आता स्वस्त झालेलं आहे। सो आपण हा जो उपाय बनवत हा तुम्ही खूप सारी अद्रक घेऊन सुद्धा बनवून ठेवू शकता आणि एकदाच बनवून ठेवू शकता। आपल्याला अद्रक घ्यायची, तुम्हाला किती घ्यायची आहे कमी जास्त ते तुम्ही घेऊ शकता। मी खूप सारी अद्रक घेतलेली आहे, स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण अद्रकीमध्ये ना थोडी माती असते, सो ती व्यवस्थित निघायला हवं म्हणून। आणि त्यानंतर अद्रकीवरचा संपूर्ण साल आपल्याला काढून घ्यायचा आहे। ही जी काही अद्रक असते ही आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व या अद्रकीला दिलेलं आहे। हे दाहक विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, जे की खोकला आणि सर्दीवर उपचार करण्यास आणि पचन सुधारण्यास भरपूर मदत करते। याशिवाय जे काही आपलं सुक्का अद्रक असतं त्याच्यामध्ये बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म देखील आपल्या शरीरातील संक्रमण रोखण्यास मदत करत असतात। त्यामुळे आता आलं तसंही नवीन येतं आहे आणि चांगलं येतं आहे, कमी सुद्धा रेट आहे, त्यामुळे तुम्ही नक्की एकदा हे बनवून बघा। आता आपण साल काढल्यानंतर त्याचे आपल्याला असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत। लक्षात घ्या प्रमाण किती असायला हवं सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्टेप बाय स्टेप आणि संपूर्ण बघा। आणि जर नवीन असाल, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। हा व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप कामी येईल। अगदी लहान मुलं असेल त्यांना सुद्धा खूप खोकला झाला असेल, सर्दी झाली असेल, व्हायरल इन्फेक्शन झालं असेल त्यांच्यासाठी उत्तम आहे। अद्रकीचे काप आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे, त्यामध्ये आपल्याला घालायची आहे 1 चमचा हळद। तुमच्याकडे जर हळकुंड भेटलं तर ते सुद्धा तुम्ही इकडे घालू शकता, किंवा नसेलच तुमच्याकडे ओली हळद भेटली तीही तुम्ही इकडे घालू शकता, खूप छान। नसेल तर डायरेक्टली माझ्यासारखं तुम्ही डायरेक्टली हळद घेऊ शकता। आता बघा, बिना पाणी टाकता आपण हे थोडंसं मिक्स करून घेतलं आहे, फिरवून घेतलं आहे। तो एवढंही बारीक झालं नाही, त्यामुळे मी फक्त 1 चमचा पाणी यामध्ये टाकलेलं आहे। आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे। आणि तुम्ही बघू शकता एकदम फाईन, जेवढी जमेल तेवढी फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। सो इकडे आपली अद्रकीची पेस्ट तयार झालेली आहे। आता ही अद्रकची पेस्ट किती झाली आहे हे एकदम आपल्याला मोजून मापून घ्यायचं आहे। तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर मेजरिंग कपने घेऊ शकता। मेजरिंग कप तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही अशा पद्धतीने वाटी वगैरे असते ना त्याचा वापर केला तरी चालेल। फक्त मोजून घ्या की किती आहे, म्हणजे याच्यानुसार आपल्याला बाकीचे जे काही पदार्थ आपण यामध्ये टाकत आहोत त्याचा आपल्याला व्यवस्थित माप घेता येईल। तर समजून घ्या, इकडे 1 कप आपला अद्रकीचा पूर्ण गर निघालेला आहे। आता कोणत्या भांड्यात, तर नॉनस्टिक असेल तर त्याच्यात सुद्धा करू शकताय, किंवा मग अशा पद्धतीने कोणतंही भांडं घ्या, असं काहीच नाही आहे। तर इकडे मी बघा स्टीलचं जे आहे पॅन घेतलेलं आहे। जेवढा आपण अद्रक घेतलं आहे त्याच्यात 2 पट आपल्याला गूळ घ्यायचा आहे, ठीक आहे। 2 पट म्हणजेच किती, 1 कप इकडे आपला अद्रकीचा घर होता तर त्यामध्ये मी 2 कप किसून घेतलेला गूळ टाकलेला आहे, किंवा कापून घेतलेला गूळ, आणि 1 चमचा तूप घ्यायचं आहे। आणि आता हे व्यवस्थितरित्या आपल्याला मीडियम टू लो आचवरती व्यवस्थित शिजवायचं आहे। कितपत शिजवायचं आहे, काय शिजवायचं आहे, सगळं काही मी सांगणार आहे। सगळ्यात प्रथम जसंही तुम्ही हे मिक्स कराल तर जसं जसं हे पॅन गरम होत चालेल तसं गूळ जो आहे तो विरघळेल आणि हे अगदी पातळसर असं एक पेस्टसारखं तयार होईल आणि हळूहळू जे आहे हे घट्ट व्हायला सुरुवात होईल। आता घरी जे आहे आपण अद्रकची पावडरसुद्धा तयार करून ठेवू शकतो आहे, पण बऱ्याचदा आपण मार्केटमधनं आपला घसा जर खराब झाला असेल तर स्ट्रेप्सिलच्या ज्या गोळ्या आणतो बरोबर, किंवा मग क्रोसिनची जरी असेल तरी, पण बऱ्याचदा त्याने ना बघावा तसा फरक बिलकुल पडत नाही। तुम्ही ना फक्त ही एक उपाय करून बघा, ही गोळी घरच्या घरी बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। भरपूर खोकला येत असेल तर आपले जे काही घरातील लोक असतात, आजी वगैरे, तर ते नेहमी सांगतात की आल्याचा तुकडा असा तोंडामध्ये धरा। तर त्यामुळे आल्याचा वापर लोक औषधांमध्ये अनेक प्रकारे करत असतात। त्यात अद्रकीचा चहा आला, हिवाळ्यामध्ये आपण चहा करतोच, तर जास्त प्यायला वाटतो तर अद्रक त्यामध्ये नक्की आपण टाकली पाहिजे। त्याचबरोबर अद्रकीचे असंख्य असे फायदे आहेत, त्यामुळे तुम्ही हे नक्की करून बघा। एकदा बनवलं तुम्हाला वर्षभर बिलकुल बघायची गरज नाही आहे। आणि मेन म्हणजे माहिती का, हे तुम्हाला लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकताय। आता बघा, अद्रक ही थोडीशी ना अगदी तिखट असते, त्यामुळे इकडे लहान मुलांना सुद्धा आपल्याला खाऊ घालायचं आहे। त्यामुळे मी इकडे ना बिलकुल काळी मिरी टाकत नाही आहे। तुम्ही चिमूटभर काळी मिरीची पावडर यामध्ये टाकू शकताय। आता थोडासा ना नॉर्मल जे आपलं मीठ असतं ते तुम्हाला टाकायचं आहे, आणि काळे मीठ आहे ते सुद्धा तुम्हाला थोडंसं यामध्ये टाकायचं आहे। आता आपल्याला बाकी काहीच टाकायचं नाही आहे आणि हे व्यवस्थितरित्या जसं जसं आपण करणार आहोत तसं बघा हे घट्ट होत चाललेलं आहे। आता हे झालं का तर नाही, जेव्हाही
याचा कलर जो आहे तो अगदी डार्क होतो। तुम्हाला मी दाखवते। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे जे आहे पॅन सोडायला लागतं बघा अशा पद्धतीने। आणि जसं जसं हे थंड होतं ना तसं तसं हे एकदम असा घट्टसर गोळा तयार होतोय। मी एका प्लेटमध्ये इकडे तूप लावून घेते आहे, जेणेकरून आपल्याला हे त्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे। जसं की आपल्या घरामध्ये म्हणजे 12ही महिने अगदी अद्रक ही मिळते आणि मेन म्हणजे काय होतं माहिती का, लाखो दुखण्यांवर रामबाण उपाय म्हणजे ही अद्रक असते। आयुर्वेदात देखील याला अगदी मस्त असं अनन्यसाधारण महत्त्व आहे। आरोग्यासाठी फायदेशीर मसाल्यांपैकी आलं हे सर्वात उपयुक्त मानलं जातं। म्हणजेच काय, बायोॲक्टिव्ह घटकांनी आणि पोषक तत्वांनी संपूर्ण असलेले आलं हे माणसाच्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी खूप लाभदायक असतं। आता तुम्ही बघू शकताय आपण हे प्लेटमध्ये काढून घेतले। खाली बरोबर तुम्हाला जे आहे तूपच लावायचं आहे। आता ही जी प्रोसेस आहे ही पटकन आपल्याला करायची आहे, पण हे करत असताना हाताला तेल किंवा तूप आवर्जून लावायचं आहे। आणि अशा छोट्या छोट्या आपल्याला याच्या ज्या आहेत गोळ्या करून घ्यायच्या आहेत, छोट्या छोट्या अगदी, कारण आलं हे खूप तिखट असतं। आल्याचं संपूर्ण फ्लेवर तुमच्या गळ्यामध्ये नक्की तुम्हाला दिसणार। आता हे कधी खायचं, जेव्हाही तुम्हाला सर्दी होत असेल किंवा घसा खूप खवखवत असेल, खूप खोकला झाला असेल, तर रात्री झोपण्याच्या आधी किंवा कधीही दिवसभरामध्ये तुम्हाला जशी तुम्ही स्ट्रेप्सिल चघळता तशीच तुम्हाला हे चघळायचे आहे। ही संपूर्ण रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर ही कडक होईल आणि मग तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये रूम टेम्परेचरवरती हिला सेट करून ठेवू शकताय। फक्त रात्री झोपताना जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला खूप मस्त असा रिझल्ट मिळेल। लहानांपासून वयोवृद्धांना सगळ्यांना तुम्ही देऊ शकताय। फक्त हे केल्यानंतर पटकनचं आपल्याला हे करायचं नाही तर हे ना कडक व्हायला लागतं। आणि जसं की आपण हे बनवतो तर तुम्हाला जर सर्दी खोकला जास्त होत असेल तर हिवाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही आल्याचा काढा सुद्धा केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला घशामध्ये खवखव होत नाही, खोकला सर्दी काहीच होत नाही। तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या मी इकडे बघा अगदी गोळ्या करून घेतलेल्या आहे। जसं आपल्या स्टेप्सिलमध्ये असतात ना, मी अगदी तसा आकार द्यायचा ठरवला आहे। आणि बऱ्याचदा जर तुम्ही कुठे बाहेर फिरायला जात असाल, मळमळ होत असेल, तर अशा वेळेस ही एक गोळी तुमच्याजवळ नक्की ठेवा। चघळत राहायची आहे, तोंडामध्ये ठेवायची आहे, तुम्हाला गाडीमध्ये मळमळ सुद्धा होणार नाही। आणि असं डिस्टन्सला ठेवायचं आहे। तुम्हाला स्टार्टिंगला वाटेल की हे चिपकत आहे खाली, पण नंतर ते ड्राय होल्यानंतर व्यवस्थितरित्या सेट होऊन जाते। नक्की करून बघा, खूप छान उपाय आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असणार, लाईक करा, फॉलो करा आणि मेन म्हणजे तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण सगळ्यांना या व्हिडिओची खरंच खूप गरज आहे। सगळ्यांना ऋतू चेंज झाला की व्हायरल इन्फेक्शन, सर्दी खोकला हे होतच होतं आणि लहान मुलांना तर स्पेशली हे होतच होतं। त्यामुळे तुम्ही नक्की ना ह्या पद्धतीने हे करून बघा। आणि तसंही म्हटलं जातं की तुम्हाला हिवाळ्यामध्ये खूप स्नायूची जे आहे अगदी दुखणं होतं, तर आपण बाहेरून स्नायूंना म्हणजे आपल्या गुडघ्यादुखींना कशा पद्धतीने आपण बरं करू शकतो आल्याचा वापर करून हे बघितलं आहे। पण तुम्ही आतून म्हणजे इंटरनली सुद्धा त्याचं सेवन केलं गेलं पाहिजे। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने अद्रकीचं नक्कीच सेवन करत जा, जेणेकरून तुम्हाला गुडघेदुखी किंवा कुठेही मार लागला असेल तो बरा होईल। व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार।